गोरक्षणासाठी आदर्श ठरले श्री विठोबा कांदळकर। गोशाळेला गाय वासरू दान करून दिला समाजाला संदेश। आजच्या काळात अनेक शेतकरी किंवा पशुपालकांना जनावरांचा सांभाळ करणे शक्य नसल्यास काही जण त्यांना रस्त्यावर सोडून देतात, तर काही जण पैशाच्या मोहापोटी अशा लोकांच्या ताब्यात देतात की ज्यांच्याकडून त्या मुक्या जनावरांचे भवितव्य धोक्यात येऊ शकतं। अशा प्रकारांमुळे गोरक्षणासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे। मात्र रामवाडी लखमापूर येथील श्री विठोबा कांदळकर यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे। माहितीनुसार श्री विठोबा कांदळकर यांनी सुमारे 3 महिन्यापूर्वी 20,000 रुपयांना एक गाय खरेदी केली होती, परंतु काही कारणास्तव त्यांना त्या गायीचे संगोपन व दूध काढणे शक्य होत नव्हते। अशा परिस्थितीत त्यांनी गाय व तिचे वासरू रस्त्यावर न सोडता तसेच कोणाच्या ताब्यात अथवा विक्रीस न देता थेट गोशाळेला दान करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे त्या मुक्या जनावरांना सुरक्षित आश्रय मिळाला। या प्रेरणादायी कार्याबद्दल जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे सटाणा तालुकाध्यक्ष श्री काकाजी सुरेश बोरसे यांनी श्री विठोबा कांदळकर यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार व्यक्त केले। यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की गाय ही आपल्या संस्कृतीचे आणि श्रद्धेचे प्रतीक आहे। ज्या शेतकऱ्यांना जनावरांचा सांभाळ करणं शक्य नाही त्यांनी जनावरे रस्त्यावर सोडू नयेत, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये किंवा केवळ पैशासाठी विक्री करू नये। त्याऐवजी गोशाळा किंवा विश्वसनीय संस्थांच्या माध्यमातून त्यांची योग्य व्यवस्था करावी। श्री विठोबा कांदळकर यांनी घेतलेला निर्णय समाजासाठी अनुकरणीय आहे। श्री बोरसे यांनी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन केलं की गोरक्षण ही केवळ भावना नसून सामाजिक जबाबदारी आहे। मुक्या जनावरांचे संरक्षण करणं हे प्रत्येकाचे कर्तव्य असून श्री विठोबा कांदळकर यांच्यासारखे निर्णय समाजात सकारात्मक परिवर्तन घडवू शकतात। जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन सटाणा तालुका गोरक्षक काकाजी सुरेश बोरसे लखमापूर।